नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये मित्रांनो आपण नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प, लडाख, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, अटल सेतू पूल आणि उडान 50 नायट्रोजन यूज इफिशियन्सी या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूज या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प। या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मान्यतेतून मतासाठी सिंचन अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प जो आहे त्याला मान्यता दिली आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मत मिळवायचे आहे अशा प्रकारचं या ठिकाणी न्यूजची हेडलाईन असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आहे तो प्रकल्प स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी या प्रकल्पावर आधारित जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या देखरेखीसाठी कोणती संस्था किंवा प्राधिकरण जबाबदार आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी जबाबदार असणारी संस्था आहे राष्ट्रीय जल विकास संस्था, ज्याला की या ठिकाणी आपण नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटी असंही म्हणतो किंवा एजन्सी असे म्हणतो। यांच्या अंतर्गत या ठिकाणी नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प या ठिकाणी राबवला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। प्रश्न क्रमांक 2, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प कोणत्या प्रमुख नदी खोऱ्यामध्ये होणे अपेक्षित आहे अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही तापी नदी खोरे आहे या तापी नदी खोऱ्यामध्ये नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। मित्रांनो या ठिकाणी साइडला तुम्ही एक पिक्चर पाहत आहात। या पिक्चर मध्ये तुम्ही नार पार गिरणा जो काही नदीजोड प्रकल्प आहे त्याची स्थान पाहू शकताय। या ठिकाणी जो काही आपला महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राच्या पश्चिम भाग आणि उत्तर भागामध्ये नर्मदा नदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी नर्मदेच्या दक्षिणेला तापी नदी आहे आणि तापी नदीच्या दक्षिणेला या ठिकाणी तुम्ही पार नदी पाहू शकताय। या ठिकाणी नर्मदा नदी ही तापी नदीला जोडली जाणार आहे, तापी नदी ही पार नदीला, आणि अशा प्रकारचा जो काही एकूण नदीजोड प्रकल्प आहे त्याला या ठिकाणी आपण नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प असे म्हटलं आहे। भारत सरकारने विविध नदीजोड प्रकल्प या ठिकाणी नॅशनल रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत हाती घेतलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। यापैकीच एक असणारा महत्त्वपूर्ण, ज्याला की मित्रांनो 2014 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता भेटली असा जो प्रोजेक्ट आहे तो आहे केन बेटवा नदीजोड प्रकल्प, जो की मित्रांनो या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे जे काही नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आहे त्याविषयी महत्त्वाचे पॉइंट आणि फॅक्ट्स या ठिकाणी पाहिल्यानंतर पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। लडाख मध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जो काही लडाख आहे तो जम्मू आणि काश्मीरचा एक भाग होता, परंतु 2019 मध्ये या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा असणारे कलम 370 हटवण्यात आले आणि त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले। सध्या या ठिकाणी लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी केंद्र सरकारकडून निवडणुकांची घोषणा केली आहे, म्हणजेच लवकरच या 2 प्रदेशांना राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आपण वर्तवू शकतो। या ठिकाणी जे काही करंट न्यूज आहे त्या न्यूजला धरून प्रश्न पाहूया। लडाख कोणत्या तारखेला भारताचा केंद्रशासित प्रदेश बनले अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जसे की आपण चर्चा केली की पूर्वी लडाख हा जम्मू आणि काश्मीर या राज्याचा एक भाग होता, परंतु जेव्हा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले तेव्हा या ठिकाणी मित्रांनो जे काही लडाख आहे लडाखला एक स्पेशल स्टेटस म्हणजे स्पेशल केंद्रशासित प्रदेश म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आले होते। या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 मध्ये लडाख जो आहे तो भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील
पर्याय बी प्रश्न क्रमांक 4. कोणत्या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा लडाखमध्ये करण्यात आली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण 5 जिल्ह्यांची नावे दिली आहे, ज्यामध्ये नंबर 1 ला आहे झस्कर, नंबर 2 द्रास, नंबर 3 श्याम, नंबर 4 नुब्रा, नंबर 5 चांगथांग. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडेच केंद्र सरकारने लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन 5 जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये एक जिल्हा आहे झास्कर जिल्हा, नंबर 2 वर आहे द्रास, नंबर 3 श्याम नावाचा जिल्हा आहे, नुब्रा हा नंबर 4 जिल्हा आहे आणि नंबर 5 वर या ठिकाणी आपण चांगथांग हे जिल्हा पाहू शकताय. म्हणजेच या ठिकाणी एकूण या 5 जिल्ह्याची निर्मिती अलीकडेच केंद्र सरकारकडून लडाख या प्रांतामध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही लडाख प्रांत आहे त्या लडाख प्रांताविषयी माहिती आपल्याला आवश्यक आहे. उत्तर भागामध्ये असलेला आपल्याला दिसतो आणि या लडाख विषयी काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिला महत्त्वाचा फॅक्ट म्हणजे लडाख मधून वाहणारी प्रमुख नदी कोणती असा जर तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील सिंधू ही या ठिकाणी लडाख या प्रांतातून वाहणारी प्रमुख नदी आहे. या ठिकाणी लडाखमध्ये पूर्वी 2 प्रमुख जिल्हे होते, ज्यामध्ये एक आहे लेह आणि दुसरा आहे कारगिल जिल्हा किंवा कारगिल वार. हे याविषयी तर तुम्हाला माहितीच असेल. पुढे जर महत्त्वाचा फॅक्ट पाहितला नुब्रा खोरे हे या ठिकाणी शीत खोरे आहे. या ठिकाणचे जे काही तापमान आहे ते तापमान खूपच कमी असलेले आपल्याला दिसते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो प्रसिद्ध उत्सव आहे तो आहे हेमिश उत्सव, जो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लडाखची जी काही जनता आहे ती साजरा करताना आपल्याला दिसते. या ठिकाणचे जे काही प्रमुख व्यवसाय आहे त्यामध्ये एक आहे पर्यटन आणि दुसरा शेती, असे 2 प्रमुख व्यवसाय या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लडाख या प्रदेशाचे असलेले दिसतात. या ठिकाणी जो काही लडाखचा मॅप आहे त्या लडाखच्या मॅपमध्ये अशा प्रकारचे पूर्वीचे जे काही 2 प्रमुख जिल्हे होते ते जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, ज्यामध्ये एक जिल्हा तुम्ही या ठिकाणी कारगिल पाहू शकताय आणि दुसरा जो काही आहे लेह जिल्हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. नवीन जिल्हे आहेत त्यामध्ये नुब्रा, श्याम, झस्कर, चांगथांग आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही श्याम नावाचा जिल्हा पाहू शकता. म्हणजे अशा प्रकारे जे महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत ते जिल्हे या ठिकाणी आपण मॅपच्या माध्यमातून पाहितले. चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी मुंबई अहमदनगर बुलेट ट्रेन संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. बुलेट ट्रेनच्या सिल्वासा येथील पुलाची उभारणी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तो म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, त्या संदर्भात ती न्यूज आहे. न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि त्या संदर्भात महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा करूया. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची लांबी किती आहे अशा प्रकारचा बेसिक आणि एमपीसीचा आवडता प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे त्याची एकूण लांबी 508 किमी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी लांबीची जी काही 2 नगरे आहेत या नगरांना जोडणारा हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर त्या ठिकाणी बनून तयार होईल. प्रश्न क्रमांक 6, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी वापरले जाणारे जे काही तंत्रज्ञान आहे ते आहे शिंकनसेन E5 मालिकेतील तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉर विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी जो काही आपण बुलेट ट्रेन चालवणार आहोत त्यासाठी सहकार्य या ठिकाणी आपल्याला जपानकडून केलं जात आहे. जपाननं त्यांचं तंत्रज्ञान या ठिकाणी दिलं आहे आणि त्याचबरोबर काही वित्तीय सहाय्य या ठिकाणी जपानकडून आपल्याला केलं जाणार आहे. या ठिकाणी मुंबई ते अहमदाबाद या दरम्यानचे अंतर 2 तासावर येईल जेव्हा ही बुलेट ट्रेन या ठिकाणी कार्यरत होईल. या ठिकाणी मित्रांनो नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडून या ठिकाणी हा प्रकल्प राबवला जात आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या महत्त्वाच्या फॅक्टची चर्चा केल्यानंतर आपण चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी अटल सेतू पूल या संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. अटल सेतूवरून 50 लाख वाहनांची वाहतूक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल. या ठिकाणी जो काही अटल सेतू आहे यावर आधारित न्यूजवर जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया.
मुंबईतील अटल सेतू पूल कोणत्या खाडीवर बांधला आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही वर्सोवाची खाडी आहे मुंबई या ठिकाणी, त्या मुंबईच्या वर्सोवा खाडीवर या ठिकाणी अटल सेतू पूल बांधण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर राहील पर्याय सी। प्रश्न क्रमांक 8, अटल सेतू पुलाचे नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर आहे? तर अटल सेतूचे नाव मित्रांनो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर त्या ठिकाणी देण्यात आलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही अटल सेतू आहे या अटल सेतू विषयी काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ज्यामध्ये जो पहिला आणि महत्त्वाचा फॅक्ट आहे तो म्हणजे जो काही अटल सेतू आहे तो कोणत्या दोन नगरांना या ठिकाणी जोडणार आहे? तर त्यामध्ये एक आहे मुंबई आणि दुसरा आहे नवी मुंबई, अशा दोन नगरांना मित्रांनो या ठिकाणी अटल सेतू जोडण्याचं कार्य करणार आहे। आणि या ठिकाणी जो काही सेतू आहे, जो काही पूल आहे तो केबल प्रकारामधील पूल आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर प्रामुख्याने वर्सोवा आणि बांद्रा ही मुंबईतील जी काही दोन ठिकाणं आहेत, मुंबई आणि नवी मुंबई, या वर्सोवा आणि बांद्रा या दोन ठिकाणांना जोडण्याचं कार्य हा अटल सेतू करताना या ठिकाणी आपल्याला दिसतो। लान्स अँड टुब्रो ही जी कंपनी आहे या कंपनीकडून हा अटल सेतूची निर्मिती करण्यात आली आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी उडान नंबर 5 या योजने संदर्भात आहे किंवा उडान 5 संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। उडान 5 बाबत खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1, उडान 5 ने 80 पेक्षा जास्त जागा असलेल्या विमानासाठी एक नवीन फोकस श्रेणी तयार केली आहे। विधान 2, उडान 5 अंतर्गत फ्लाइटचे मूळ आणि गती व्यवस्थापन यामधील अंतरावर आता कोणतेही बंधन नाही। नंबर 3, उडान 5 अंतर्गत सर्व क्षेत्रासाठी व्यवहार्यता अंतर्निधी गॅप समान आहे। अशा प्रकारचं 3 विधान आहेत आणि वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। उडानने 80 पेक्षा जास्त जागा असलेल्या विमानासाठी एक नवीन फोकस श्रेणी सादर केली आहे किंवा तयार केली आहे, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। उडान 5 च्या अंतर्गत ज्या काही फ्लाइटचे मूळ आणि गती व्यवस्थापन यामधील अंतर आता या ठिकाणी त्यावर कसल्याही प्रकारचे बंधन ठेवण्यात आलेले नाहीये। परंतु विधान क्रमांक जे काही 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय 1। केवळ विधान क्रमांक 1 आणि 2 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी नायट्रोजन यूज इफिशियन्सी संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, नायट्रोजन यूज इफिशियन्सी व्हॅरीज सिग्निफिकंटली अमंग different rice varieties in India. Statement 2, the study suggests that high nitrogen use efficiency is always favorable for maximum rice yield. Statement 3, reducing fertilizer waste through improved nitrogen use efficiency can contribute to environmental sustainability. Which of the statement given above are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नायट्रोजन यूज इफिशियन्सी आहे याविषयी सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। नेमकं आपण या ठिकाणी नायट्रोजन यूज इफिशियन्सी कशाला म्हणतो? या ठिकाणी जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मित्रांनो नायट्रोजनची आवश्यकता असते। मग या ठिकाणी जे काही जमिनीमध्ये आणि जे काही हवेमध्ये म्हणजेच वातावरणामध्ये नायट्रोजन आहे ते नायट्रोजन वनस्पती किती प्रमाणात या ठिकाणी शोषून घेते किंवा किती प्रमाणात त्या नायट्रोजनचा उपयोग करते याला या ठिकाणी आपण नायट्रोजन यूज इफिशियन्सी असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल 2 प्रकारची पीक आहेत, एक आहे एक्स पीक आणि दुसरा आहे वाय पीक। जर या ठिकाणी जी काही जमीन आहे जमिनीमध्ये 100 युनिट या ठिकाणी आपण नायट्रोजन इन्व्हॉल्व केला आहे, वाय ज्या जमिनीवर पीक लावला आहे त्याही जमिनीमध्ये आपण 100 युनिट इतका नायट्रोजन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केला आहे। या 100 युनिट पैकी एक्स जे पीक आहे ते मित्रांनो फॉर एक्झाम्पल असं म्हणूया 50 युनिट नायट्रोजनचा ते या ठिकाणी वापर करते, परंतु वाय जे पीक आहे ते या ठिकाणी मित्रांनो 75 युनिट
नायट्रोजनचा या ठिकाणी वापर करते, म्हणजेच या ठिकाणी वाय या पिकांची जी काही नायट्रोजन यूज इफिशियन्सी आहे ती या ठिकाणी जास्त आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। म्हणजेच मित्रांनो पर्टिक्युलर वनस्पतीची नायट्रोजन वापराची जी काही क्षमता आहे त्याला या ठिकाणी आपण नायट्रोजन यूज इफिशियन्सी असे म्हणतो। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही नायट्रोजन यूज इफिशियन्सी आहे ती पिकानुसार व्हॅरी करताना आपल्याला दिसते, म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ज्या पिकामधून जास्तीत जास्त उत्पादन भेटते त्या पिकाकडून या ठिकाणी जास्त नायट्रोजन इफिशियन्सी वापरली जाते असं या ठिकाणी जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं ठरतं। असं आपण काही म्हणू शकत नाही की जास्त नायट्रोजन इफिशियन्सी आहे म्हणजे त्या पिकापासून आपल्याला जास्त उत्पादन भेटेल। विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जर या ठिकाणी नायट्रोजन यूज इफिशियन्सी वाढली तर यामुळे आपल्याला जे काही फर्टिलायझरचा वापर आहे तो फर्टिलायझरचा वापर कमी होईल, परिणामी याचा फायदा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी होताना आपल्याला दिसेल। प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 3 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज तेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।